इयत्ता 10वी विषय भूगोल. प्राकृतिक रचना व जलप्रणाली. देशाच्या शेती, औद्योगिक व मानवी विकासाच्या दृष्टीने शेती प्रणालीस अतिशय महत्त्वाचे असे स्थान आहे. भारत देश हा जलप्रणालीच्या बाबतीत अतिशय समृद्ध मानला जातो. भूपृष्ठाची झीज आणि भर घडवून आणण्याच्या अनेक कारकांमध्ये वाहते पाणी हे सर्वात महत्त्वाचे कारक आहे. वाहते पाणी गुरुत्वाकर्षणामुळे जास्त उंचीवरच्या प्रदेशाकडून कमी उंचीच्या प्रदेशाकडे वाहते. त्यालाच नदी असे म्हणतात. प्रत्येक नदी प्रणाली तिच्या जवळील नदी प्रणालीपासून जास्त उंचीच्या प्रदेशाने विभक्त केलेली असते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदी प्रणाली भीमेच्या नदी प्रणालीपासून बालाघाटच्या रांगांनी विभक्त केलेली आहे. अशा पर्वतरांगांना जलविभाजक असे म्हणतात. नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांनी मिळून प्रमुख जलप्रणाली ही तयार झालेली असते. एखाद्या प्रदेशातील जलप्रणाली त्या प्रदेशाची प्राकृतिक रचना, उताराचे स्वरूप, जलविभाजनाचे स्वरूप, पाणलोट क्षेत्र आणि पर्जन्याचे प्रमाण इत्यादी घटकावर अवलंबून असते. भारतामध्ये मोसमी हवामान, वर्षातील नियमित पडणारा पाऊस, उत्तरेकडील हिमालय पर्वत श्रेणी, मध्यवर्ती विंध्य व सातपुडा पर्वत, पश्चिम किनाऱ्याशी समांतर सह्याद्रीची रांगे, तसेच विस्तृत मैदानी प्रदेश व पठारी प्रदेश यांनी युक्त अशी प्राकृतिक रचना असल्यामुळे भारतातील जलप्रणाली चांगलीच विकसित झालेली आहे. भारतात नद्यांना पवित्र मानतात. त्याचा उल्लेख माता, लोकमाता असाही करतात. माता ज्याप्रमाणे आपल्या पाल्याचे पोषण करते, त्याप्रमाणे नदीसुद्धा आपल्या खोऱ्यातील लोकांचे सर्व दृष्टीने पालन करते. विविध प्रकारची कोठारे असतात. नदी खोऱ्यात जलसिंचनाचा प्रसार होतो. नदी खोऱ्याचे प्रदेश आधुनिक शेती विकास प्रदेश बनलेले आहेत. नदी खोऱ्यात कृषी उद्योगाचा विकास होतो. तसेच नद्यांच्या खोऱ्यात लोकसंख्या दाट असते. जगातील द्वितीयक श्रेणी व तृतीयक श्रेणीच्या व्यवसायाचा चांगला विकास झालेला आहे. भारतातील नद्या सर्वसामान्यपणे बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या आणि अरबी समुद्रास मिळणाऱ्या नद्या अशी केली जाते. त्याचप्रमाणे हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आणि भारतीय द्वीपकल्पात उगम पावणाऱ्या नद्या अशीही विभागणी होऊ शकते. भारतामध्ये साधारणपणे 3 जलविभाजक आहेत. यामध्ये एक हिमालयात काराकोरम पर्वतरांग, 2 मध्य भारतात विंध्य पर्वतरांग आणि 3 पश्चिम घाट हे प्रमुख जलविभाजक मानले जातात. हिमालयीन नद्यांची वैशिष्ट्य. हिमालयीन नद्यांचे नदी प्रणालीचे क्षेत्र हजारो चौरस किलोमीटर आहे. उदाहरणार्थ, सिंधू नदी प्रणालीचे क्षेत्र हिमालय भागातच 2,50,000 चौरस किलोमीटर इतके आहे. हिमालय पर्वताच्या उत्पादनाबरोबर नद्यांनी आपला प्रवाह मार्ग कायम ठेवून खननाचे कार्य मोठ्या प्रमाणात करून खोल घाड्या निर्माण केल्या आहेत. हिमालयाच्या सुस्पष्ट व ढळस भूमी स्वरूपावर सातत्याने सखोल स्वरूपात खननाचे कार्य
केलेले आढळून येते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाळू व मातीचे संचयन होते. हिमालयीन नद्यांना पावसामुळे व उन्हाळ्यात बर्फाच्या वितळण्यामुळे पाणी पुरवठा होतो. त्यामुळे हिमालयीन नद्या बारमाही वाहतात. हिमालयीन नद्या गाळाच्या मैदानात आल्यावर नदीला वैशिष्ट्यपूर्ण वळण प्राप्त होतात व बऱ्याच वेळा नदी प्रवाह पात्र बदलण्याची क्रिया ही होत असते. द्विकल्पीय नद्यांची वैशिष्ट्य. द्विकल्पीय नद्या उथळ खोऱ्यातून वाहतात. त्यांचे बऱ्याच अंशी खननाचे कार्य हे झालेले असते. बऱ्याच नद्या फक्त पावसाळ्यात वाहतात व पावसावर अवलंबून असतात. इतर वेळी नद्यांची पात्रे कोरडी असतात. मान्सून काळात ज्या नद्या दुथडी भरून वाहतात व काही ठिकाणी पूरही येतात, त्याच नद्या उन्हाळ्यात कमी जास्त प्रमाणात कोरड्या असतात. साहजिकच जलसिंचनासाठी पाणी कमी प्रमाणात उपलब्ध होते. नद्यांचे खडकाळ तळ व पठारावरचा गाळ हा अभाव यामुळे नद्यांना फारसे नागमोडी वळणे ही प्राप्त होत नाहीत. बऱ्याचदा पठारी नद्यांचा प्रवाह सरळ आणि एकमार्गी हा असतो. आता आपण भारतातील हिमालयीन नद्यांची सखोल माहिती घेऊया. हिमालयीन नद्यांची प्रवाह प्रणाली दीर्घकालीन उत्क्रांती क्रियेमुळे विकसित झालेली आहे. सिंधू, सतलज, गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा इत्यादी नद्या हिमालयाच्या अनेक रांगा व शिवालिक टेकड्या पार करून मैदानी प्रदेशात प्रवेश करतात. या नद्या हिमालय पर्वतामध्ये पूर्व काळातही अस्तित्वात होत्या. हिमालयाचे पर्वतरांगांची निर्मिती होत असताना नद्यांनी आपले प्रवाह कायम राखले. हिमालयाची उंची वाढत असता नद्यांनी खोल घळ्या निर्माण केल्या. सिंधू, सतलज, अलकनंदा, कोसी व ब्रह्मपुत्रा या नद्या खोल घळ्यातून ही वाहतात. हे आपणाला पाहावयास मिळते. सिंधू नदी उत्तर भारतातील महत्त्वाच्या नद्यांपैकी सिंधू ही एक नदी आहे. तिबेटमध्ये समुद्र सपाटीपासून 5000 मीटर उंचीवरील कैलास पर्वतरांगामधील हिमनदीपासून मानसरोवराजवळ सिंधू नदी उगम पावते. त्यानंतर ही नदी आग्नेयेकडून वायव्येकडे वाहत जाते. याच दिशेने जम्मू आणि काश्मीर राज्यात ती सुमारे 709 किलोमीटर वाहून पाकिस्तानमध्ये शिरते. भारतामधील सिंधू नदीचे पाणलोट क्षेत्र 1,17,744 चौरस किलोमीटर इतके आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये श्योक, शिगर आणि गिलगिट या नद्या तिला येऊन मिळतात. भारतामध्ये सिंधू नदी फक्त पर्वतमय प्रदेशातून ही वाहत असल्यामुळे तिच्या वाहतुकीसाठी किंवा जलसिंचनासाठी उपयोग होत नाही. सिंधू नदीच्या पुढील 5 नद्या याही महत्त्वाच्या आहेत, त्या पाहूया. सिंधू नदी आणि त्यांच्या उपनद्या यांच्याविषयी आज आपण माहिती घेऊया. यामध्ये झेलम नदी जम्मू आणि काश्मीर राज्यात उगम पावते. काश्मीरच्या खोऱ्यातून आणि उलन सरोवरातून वाहत जाऊन पाकिस्तानमध्ये सिंधू नदीला मिळते. भारतात ती सुमारे 400 किलोमीटर अंतरापर्यंत वाहते.
झेलम नदीच्या जलविद्युत शक्तीच्या निर्मितीसाठी आणि जलसिंचनासाठी खूप उपयोग होतो. चिनाब नदी. चंद्रा आणि भागा या दोन नद्यांच्या संगमानंतर प्रवाहाला चिनाब या नावाने ओळखले जाते. ही नदी जम्मू आणि काश्मीरमधून वाहते. नंतर पीरमंजालच्या पर्वतरांगा ओलांडून मैदानी प्रदेशात शिरते. सुमारे 1800 किलोमीटर भारतातील अंतर पार करून ती सिंधू नदीला मिळण्यासाठी पाकिस्तानमध्ये शिरते. रावी नदी. हिमाचल प्रदेशातील उलू पर्वतरांगात रावी नदी उगम पावते. भारतातील तिची लांबी सुमारे 725 किलोमीटर इतकी आहे. बियास नदी. कुलू पर्वतरांगात उगम पावून 470 किलोमीटर अंतरापर्यंत वाहून हरिके येथे ती सतलज नदीला जाऊन मिळते. पाचवा आहे नदी ती सतलज नदी. सिंधू नदीची सतलज ही सर्वात महत्त्वाची उपनदी आहे. ती मानसरोवराजवळ तिबेटमध्ये उगम पावते. हिमालयाच्या पर्वतरांगामधून वाहून शिवालिक पर्वतरांगा ओलांडून ती मैदानी प्रदेशात शिरते. जगप्रसिद्ध भाकरा नांगल धरण याच नदीवर बांधलेले आहे. गंगा नदी भारतातील सर्वात महत्त्वाची ही नदी आहे. या नदीने देशाचा जवळजवळ 25% भूभाग व्यापलेला आहे. देशातील 40% लोकसंख्या याच नदीखोऱ्यात केंद्रित झालेली आहे. भारतीयांना ती सर्वात प्रिय आणि पवित्र नदी आहे. याच नदीखोऱ्यात भारतीय शेतीचा विकास झालेला आहे. गंगा प्रणालीची जलविद्युत संभाव्यता 1308 दशलक्ष किलोवॅट इतकी आहे. गंगा ही देवप्रयाग या हिमालयातील ठिकाणी एकत्र येणाऱ्या अलकनंदा व भागीरथी नद्या यांचा संयुक्त प्रवाह होय. अलकनंदा तिबेट व गढवाल सीमेवर 7800 मीटर उंचीवर तर भागीरथी गंगोत्री शिखराजवळ 6600 मीटर उंचीवर उगम पावते. सुरुवातीस ती दक्षिणेकडे वाहत जाऊन हरिद्वाराजवळ उत्तरेकडील मैदानात उतरते. अलाहाबादपर्यंत तिची दिशा दक्षिण आग्नेय आहे. अलाहाबाद ते बिहार पश्चिम बंगाल सीमेपर्यंत तिची दिशा पश्चिम पूर्व आहे. पुढे ती दक्षिणेकडे वळते. फराक्का धरणाच्या दक्षिणेस या नदी प्रवाहाचे अनेक प्रवाहात विभाजन होते. त्यात सर्वात महत्त्वाची शाखा ही भारतातून वाहते. तिचे नाव भागीरथी हुगळी असून ती कोलकात्यातून वाहते. इतर शाखांमध्ये जालांगी, भैरव, गोराई यांचा समावेश होतो. गंगा नदीच्या डाव्या तीरावरील उपनद्यांमध्ये रामगंगा, घाघरा, गंडक, बुरीगंडक, बागमती व कोशी तर उजव्या तीरावरील उपनद्यांमध्ये यमुना, सोन, चंबळ, दामोदर या नद्यांचा समावेश होतो. त्यातील यमुनेशिवाय उजव्या तीरावरील उपनद्या दक्षिण भारताच्या पठाराच्या उत्तर सीमेवरून वाहतात. गंगेच्या प्रवाहाची लांबी 2071 किलोमीटर असून तिचे खोऱ्याचे क्षेत्र 9,51,600 चौरस किलोमीटर इतके आहे. या बाबतीत गंगा प्रणालीच्या भारतातील प्रथम क्रमांक लागतो. गंगा कालवे खोऱ्यात जलसिंचन करतात. भारतातील गंगा नदी हा सर्वात जास्त लांबीचा अंतर्गत जलमार्ग आहे.
कोलकाता व हल्दिया या बंदरांना या जलमार्गाचा फायदा होतो. सध्या पाटण्यापर्यंत या नदीचा जलवाहतुकीस उपयोग होतो. हरिद्वार, कानपूर, अलाहाबाद, वाराणसी, मुगलसाई, पाटणा, कोलकाता ही गंगा नदीवरील महत्त्वाची शहरे आहेत. गंगेच्या उपनद्यांमध्ये या नद्यांचा प्रामुख्याने समावेश दिसून येतो. गंगा नद्यांच्या उपनद्यांमध्ये यमुना ही गंगा नदीची महत्त्वाची उपनदी आहे. तिचा उगम यमुनोत्री येथील हिमनदीपासून होतो. हे स्थान गंगेच्या उगमापासून पश्चिमेस जवळ आहे. तेथून यमुना दक्षिणेकडे वाहते. देहरादून जवळ उत्तर प्रदेशात येते. पुढे गंगेला ती समांतर वाहत जाऊन अलाहाबादला गंगेला मिळते. यमुनेच्या प्रवाहाची लांबी 1300 किलोमीटर असून तिच्या खोऱ्याचे क्षेत्रफळ 3,59,000 चौरस किलोमीटर इतके आहे. पश्चिम यमुना कालवा, पूर्व यमुना कालवा, आग्रा कालवा याद्वारे या नदी खोऱ्यात जलसिंचन होते. देहरादूनजवळ एक जलविद्युत केंद्र आहे. भारताची राजधानी दिल्ली व मथुरा, वृंदावन ही या नदीवरील प्रसिद्ध शहरे आहेत. चंबल, बेरवा व केन या यमुनेच्या उजव्या तीरावरील उपनद्या विंध्य पर्वताच्या उत्तर उतारावरून उगम पावतात. या उपनद्यावर बहुउद्देशीय योजना पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. यमुनेनंतर आपल्याला घागरा ही गंगा नदीची प्रमुख उपनदी, तिची माहिती पुढीलप्रमाणे. तिचा उगम मध्य हिमालयाच्या हिमाच्छादित भागात होतो. उगमानंतर ती आग्नेय दिशेत गंगेला छपरापर्यंत समांतर तेथेच वाहते आणि ती गंगेला मिळते. घागरेच्या प्रवाहाची लांबी 1,800 किलोमीटर असून तिच्या खोऱ्याचे क्षेत्रफळ 1,27,500 चौरस किलोमीटर इतके आहे. तिच्या प्रवाहाचा वरचा भाग नेपाळमध्ये येतो व नदीचा उपयोग जलसिंचनासाठी केला जातो. घागरेचा वारंवार या नद्यांना पूर येत असल्याने अशावेळी जलप्रवाह मार्गही बदलतो. त्यामुळे मोठी जीवितहानी व वित्तहानी होते. तिसरी नदी आहे ती म्हणजे सोन. ही गंगेची उपनदी. पाटण्याजवळ ती गंगेला मिळते. या नदीच्या प्रवाहाची लांबी 780 चौरस किलोमीटर इतकी आहे व खोऱ्याचे क्षेत्रफळ 71,900 चौरस किलोमीटर इतके आहे. सोनच्या रेहाद या उपनद्यावर उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात रेहाद बहुउद्देशीय योजना आहे. चौथी नदी आहे गंडक. गंगेच्या या उपनदीचा उगम 7,600 मीटर उंचीवर हिमालयात होतो. तिचा उगम 5 जलप्रवाह एकत्र आल्याने होतो. तिच्या प्रवाहाची लांबी 435 किलोमीटर व खोऱ्याचे क्षेत्रफळ 48,500 चौरस किलोमीटर इतके आहे. तिच्या प्रवाहाचा बराच भाग नेपाळमध्ये येतो. गंगा नदीची 5वी उपनदी कोशी. कोशी नदी गंगेला पूर्वेकडे मिळणाऱ्या प्रमुख उपनदीत कोशी महत्त्वाची नदी आहे. तिचा उगम तिबेटच्या पठारावर होतो. भागलपूर जवळ ती गंगेला येऊन मिळते. तिच्या खोऱ्याच्या 86,900 चौरस किलोमीटर क्षेत्रफळापैकी 21,500 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ हे या
खोऱ्यामध्ये आहे. या नदीला वारंवार येणाऱ्या पुरामुळे मोठी हानी होते, त्यामुळे तिला बिहारचे अश्रू असेही म्हणतात. तिच्या पूर नियंत्रणासाठी भारत नेपाळ कोशी योजना पूर्ण करण्यात आलेली आहे. आणि गंगा नदीची 6वी उपनदी दामोदर नदी. गंगेच्या या उपनदीचा उगम छोटा नागपूरच्या पठारावर 1366 मीटर उंचीवर होतो. तिच्या प्रवाहाची लांबी 549 किलोमीटर व खोऱ्याचे क्षेत्रफळ 22,000 चौरस किलोमीटर इतके आहे. कलकत्त्याच्या दक्षिणेस 48 किलोमीटर अंतरावर ती गंगेला येऊन मिळते. पूर्वी या नदीला बंगालचे अश्रू असे म्हणत, परंतु संयुक्त संस्थानातील टेनेसी व्हॅली ऑथॉरिटी योजनेच्या धर्तीवर भारत सरकारने दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन ही बहुउद्देशीय योजना कार्यान्वित केली. सध्या या नदी खोऱ्यात सर्वाधिक औद्योगिक प्रकल्प उभारले गेलेले आहेत. अशा प्रकारे गंगा नदीच्या प्रवाहावरील या 6 नद्या या महत्त्वाच्या मानलेल्या आहेत. धन्यवाद.